नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या अक्षय तृतीया म्हणजेच की महाशनिवार या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांना अगदी असं मनोरंजक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 26 एप्रिल महाशनिवार म्हणजेच की अक्षय तृतीयेच्या दिवशी घडणारा आता हे एपिसोड आपल्या सर्वांसाठी मी घेऊन आली आहे. मग आता त्याच्यानंतर आता सुभेदारांच्या घरामधले सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात. अश्विन तर प्रियाचा पूर्ण बैल तर झालेलाच असतो. अश्विन प्रियाच्या बाजूला बसलेला असताना तेवढ्यात तिथे सायली आणि अर्जुन दोघेही येतात. सायलीच्या डोक्यामध्ये मध्येच काहीतरी येतं. तिच्या डोक्यामध्ये आणि अर्जुनच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी प्लॅन शिजत असतो. सायली आता म्हणू लागते की आपण नवरा बायकोचा एक आता खेळ खेळूयात. कल्पना लगेच याच्यावरती टोमणं मारत म्हणते, पण तो खेळ खेळण्यासाठी जोडी करेक्ट असली पाहिजे. आणि आता ही मूर्ख प्रिया मध्येच बोलली नाही तर ती प्रिया कुठली? ही आता प्रिया मध्येच बडबडू लागते आणि सायलीला म्हणते, त्यांच्यासारख्यांना नेमकं काय कळणार आहे आई? नेमकं जोडी परफेक्ट कशी असावी? आता इथे प्रियाला फक्त सायलीला प्रत्युत्तर द्यायचं असतं आणि सायलीला कसं कमी लेखायचं, सायली ही कशी चुकीची हेच फक्त प्रिया ठरवत असते. सायली आता बरोबर याच्यावरती ठसक्यात प्रियाला उत्तर देत म्हणते की जोडी कशी असावी, त्याच्यामध्ये प्रेम, नातं, विश्वास हे सर्व काही असावं. आणि सायली चॅलेंज घेत बोलते की आम्ही दोघेही एकमेकांना किती अनुरूप आहोत ना, हे अक्षय तृतीयाच्या शुद्ध दिवशी मी सिद्ध करून दाखवेन. तुम्ही सर्व याच्यासाठी तयार आहात का? आता सायली जे काही बोलत असते तिच्या बोलण्याकडे सगळेच आश्चर्याने बघत असतात. कल्पना, प्रिया यांना दोघींनाही या बोलण्यावरती खूप आश्चर्य वाटतं. आणि आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूप असं जबरदस्त पाहायला मिळणार आहे. सायली आता प्रियाला अगदी ठसक्यात उत्तर देत आता त्यांच्या दोघांची जोडी जिंकून त्यांचं प्रेम कसं खरं आहे, त्यांची जोडी ही किती अमर आहे हे सिद्ध करून दाखवते. ते दोघे किती परफेक्ट आहे हे सिद्ध दाखवून देणार आहे. पण मात्र आता इथे प्रिया चीटिंग तर नक्कीच करणार. त्यांना दोघांनाही खाली कसं खेचायचं, त्यांचे पाय खाली कसे उडायचे हेच फक्त प्रिया पाहत असते. आणि प्रिया खोटारडेपणा करत त्यांना हरवण्याचा प्रयत्न देखील करणार आहे. पण मात्र प्रियाने किती जरी काही केलं तरी सुद्धा ती हा गेम हरणारच आहे. आता नेमकं प्रिया पुढे काय करणार? तिने असा कोणता डाव सायली आणि अर्जुनच्या विरोधामध्ये खेळला आणि प्रिया सुद्धा कशी तोंडावरती पडली हे सर्व काही आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणारच आहे. आता सायली आणि अर्जुन हे दोघे सुद्धा कसे जिंकणार आहेत आणि नेमकं होणार तरी काय? सायली आणि अर्जुन हे दोघं नेमक्या या गेम खेळून सिद्ध काय करणार आहेत हे सर्व काही आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे. पण मात्र आता हा खेळ खेळून सायली आणि अर्जुन यांना दोघांनाही काय सिद्ध करायचंय हा प्रश्न तर आपल्या सर्वांना पडलेलाच आहे. मग आता मित्रांनो, नेमकं सायलीला सिद्ध काय करायचंय? तर प्रियाच्या पायावरती असणारी ती तुळशीपत्राची खूण आणि प्रिया कशा पद्धतीने खोटारडं वागते हे सर्व फक्त सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही सिद्ध करायचं असतं. पण ते दोघे आता नेमकं काय चाल खेळतात आणि प्रिया सुद्धा थोबाडावरती कशी आपटते आपल्याला पुढील भागामध्ये समजणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा. थँक्यू.